नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत बुद्धिमत्तेतलं दिशाज्ञान हा टॉपिक बघितलेला आहे आणि यापुढे आपण बघणार आहोत आज रांगेतील स्थान. मित्रांनो, हे रांगेतील स्थान जो टॉपिक आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आणि गॅरंटेड मार्क्स देणारा टॉपिक आहे. कसलंही यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखे काही विषय नाहीत. अगदी खूप सोपं आहे. फक्त यामध्ये लक्ष देऊन ज्या गोष्टी चुका टाळायच्या असतात त्याकडे आपण आज फोकस करणार आहोत आणि माझ्या अंदाजे एका लेक्चरमध्येच आपण हा पूर्ण टॉपिक काय करणार आहोत, कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये मित्रांनो एक 2-3 प्रकार असतात, सगळे सोपे असतात आणि त्याच्या काही पद्धती असतात त्याही सोप्याच असतात. यामध्ये कन्सेप्ट नावाची जास्त काही गोष्ट नाही मित्रांनो, कारण रांगेमधील स्थान जे आहे ते आता आपण डायरेक्ट प्रश्नावरून बघूया. यांनी काय प्रश्न दिलेला आहे, एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे, तर त्या रांगेत एकूण व्यक्ती किती? अगदी सोपा सरळ प्रश्न आहे. डावीकडून 17वा आहे, ही डावी बाजू. आपल्या या डाव्या बाजूकडून हा कितवा आहे? 17वा आहे. या ठिकाणी हा 17वा आहे हा व्यक्ती. आणि त्यांनी काय सांगितलं, तोच व्यक्ती उजव्या बाजूकडून, उजवी बाजू ही काढली आपण, उजव्या बाजूकडून हाच व्यक्ती कितवा आहे मित्रांनो? तर उजवीकडून हा व्यक्ती आहे 20वा. उजवीकडून 20वा आणि डावीकडून 17वा आहे. त्यांनी विचारलं की यामध्ये किती व्यक्ती आहेत, ह्या रांगेमध्ये पूर्ण व्यक्ती किती आहेत? मग या ठिकाणी इकडे 17 व्यक्ती काढत बसायची अशी गरज आहे का आणि सगळे मोजत बसायची गरज आहे का? तर अजिबात नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणावरून इकडे 20 व्यक्ती मोजायची गरज आहे का? 20 म्हणजे 19 इकडे आणि 16 इकडे. कारण काय आहे, हा जो आहे हा इकडे 16 आणि हा 17वा आहे. या ठिकाणी इकडे 19 आणि हा 20वा आहे. म्हणजे हा कितवा आहे? 17वा आहे आणि हा 20वा आहे. मग यामध्ये मित्रांनो बघायचं आहे आपल्याला काय, सर्व रांगेतील सर्व लोकांची संख्या किती आहे. अगदी हळू आणि स्पष्ट भाषेत सर्वांना समजेल अशा भाषेत सांगतोय मित्रांनो. अगदी सोपं आहे, फक्त प्रश्न समजून व्यवस्थित घ्या. हा काय आहे, 17 आणि 20 जे आहेत हे एकाच व्यक्तीचं सांगतात मित्रांनो. म्हणजे हा व्यक्ती जो आहे यामध्ये मी किती 1 2 3 4 आणि 5 6 काढतो मित्रांनो. या 6 मी एका रांगेत माणसं काढलेली आहेत. एका रांगेतली ही 6 माणसं आहेत. आणि डावीकडून मी जर मोजायला लागलो तर या ठिकाणी जो राम आहे, राम या ठिकाणी उभा करू आपण, हा आहे राम मित्रांनो. आता हा जो राम आहे डावीकडून 1 2 3 नंबरचा आहे आणि उजवीकडून जो आपण त्याचा क्रमांक बघितला तर राम हा उजवीकडून 1 2 3 आणि 4था क्रमांक असेल. रामचा डावीकडून 3रा क्रमांक आणि उजवीकडून रामचा जो क्रमांक असेल तो कितवा असेल मित्रांनो? 4था असेल. उजवीकडून 4था आणि डावीकडून 3रा क्रमांक असेल मित्रांनो. मग या रांगेमध्ये एकूण लोक किती आहेत मित्रांनो? 1 2 3 4 5 6. पण याची जर आपण बेरीज केली तर काय येते? 7 येते. 7 का येते? तर आपण ह्या रामला उजवीकडून मोजताना इकडचा 1 2 3 आणि हा 4था आहे ती 4 पकडले. मग तो 4था आणि डावीकडून मोजताना 1 2 आणि हा 3रा आहे. म्हणजे राम आपण किती वेळा पकडला मित्रांनो? 2 वेळेस पकडला. तर त्याला एकच वेळेस पकडायचा आहे. मग 2 - 1 किती येतं मित्रांनो? तर 1 येतं. मग ते आपल्याला काय करायचं? 7 मधून 1 मायनस करून घ्यायचा मित्रांनो. हे किती आले? हे या रांगेतील मुलं जे आहेत ते काय आलेले आहेत? 6 आलेले आहेत. अगदी तशाच प्रमाणात, कारण मी फक्त हे सगळ्यात छोटं उदाहरण म्हणजे छोट्या ह्याच्यात आपल्याला समजता येईल यासाठी छोट्या नंबरचं घेतलेलं आहे. अपेक्षा आहे तुमच्या लक्षात आला असेल. आणखी छोट्या प्रमाणात आणखी एक बघू. 1 2 3 आणि 4 लोक एका रांगेत उभे आहेत. या ठिकाणी विजय आहे. हा जो विजय आहे, विजय उजवीकडून दुसरा आहे. विजय जो आहे उजवीकडून दुसरा आहे. विजय उजवीकडून दुसरा आहे आणि त्यांनी सांगितलं विजय काय आहे, डावीकडून जो बघितला आपण त्याचा नंबर, तर डावीकडून 1 2 आणि 3रा आहे.
टोटल व्यक्ती किती आहेत? 4च आहेत. 3 अधिक 2 जर केलं आपण, 3 अधिक 2 जर केलं तर याचं इथं 5. मित्रांनो, या रांगेत किती लोक आहेत आपले? या रांगेत लोक आहेत आपले टोटल 1 2 3 आणि 4. मग 4 लोकांमध्येच कसं काय आपण आपलं बेरीज 5 येते? कारण आपण काय करतो, ह्या विजयला उजवीकडून मोजताना पहिला आणि दुसरा विजय मोजतो आणि डावीकडूनही मोजताना विजयला आपण पहिला, दुसरा आणि तिसरा, म्हणजे आपण विजयला इकडून मोजताना एकदा मोजतो आणि इकडून एकदा मोजताना मोजतो. म्हणून काय होतं, एकाच व्यक्तीला 2 वेळेस मोजतो तर 2 वेळेस न मोजता मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं, त्याला एकच वेळेस मोजायचं असतं. म्हणून काय असतं, आपल्याला जेव्हा असं गणित दिलेलं आहे मित्रांनो, आता आपण बघू पुन्हा एकदा. या ठिकाणी डावीकडून बघितला असता हा 17वा आहे, उजवीकडून बघितला असता हाच व्यक्ती कितवा आहे मित्रांनो? 20वा आहे. मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल, या ठिकाणी हा जो 20वा आहे हा 20वा आहे, म्हणजे इकडे किती आहेत मित्रांनो? इकडे आहेत 19 आणि हा 17वा आहे म्हणजे इकडे आहेत मित्रांनो 16. मग आपल्याला कोणता तरी एकच नंबर या दोन्हीपैकी घ्यायचा आणि यांच्यापैकी हा घ्यायचा आणि हा घ्यायचा, यांची बेरीज करायची. किती आली मित्रांनो? आपल्याला 20 घ्यायला सोपं आहे, 20 मध्ये 16 पण घ्यायचं सोपं आहे, म्हणून आपलं उत्तर लगेच 36 आलं. सोपा आणि अवघड असं काही नसतं मित्रांनो. हे जे 17 आणि 19 आहे, 17 आणि 19 ज्यांचं गणित फास्ट आहे त्यांच्या लगेच लक्षात येतं 36 आहे. आणि हे जर 36 असं लक्षात येत नसेल तर मित्रांनो, आपल्या गरीब पद्धतीने गरीब विद्यार्थ्यांच्या, म्हणजेच काय तर ज्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार केला असता, बौद्धिक क्षमतेने गरीब विद्यार्थी, बौद्धिक क्षमतेने मित्रांनो तसं कोणीही गरीब नसतं, पण काय असतं, आपण प्रॅक्टिस करत नाही आणि वारंवार त्याचे प्रयत्न न केल्यामुळे आपण थोडेसे मागास असतो त्या भागामध्ये, त्या विषयामध्ये, त्या टॉपिकमध्ये. तर आपण काय बघणार आहोत, त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण कसं करायचं. 7 आणि 9 किती झाले मित्रांनो? 16. 16चा हातचा किती आला? 16चा या ठिकाणी आला 6, हातचा आला किती? 1. 1 आणि 1 2 अधिक 1 3, म्हणजे किती झाले मित्रांनो? 36. अगदी सोप्या पद्धतीचं आहे. यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं एक शॉर्टकट फॉर्म्युला बघणार आहोत. शॉर्टकट फॉर्म्युला म्हणजे प्रश्न वाचा आणि त्यावर फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला म्हणजे युनिव्हर्सल फॉर्म्युला नसतो मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आपण जे 17 व्यक्ती डावीकडून पकडलेले आहेत, डावीकडून हा 17वा पकडला आहे, या ठिकाणी 16 आहेत आणि उजवीकडून आपण यालाच 20वा पकडलेला आहे मित्रांनो, म्हणून आपले या ठिकाणी आहेत 19. 19 अधिक 16 किती झाले मित्रांनो? तर 19 अधिक 16 झाले आपले 35 आणि अधिक हा जो मधला 1 आहे तो 1 बरोबर किती झाले मित्रांनो? 36. असंही काढता येतं. किंवा आणखी याची एक पद्धत आहे, सरळ सोपं काय करायचं, 17 जे दिला आहे त्यांनी डावीकडून, त्याच्यातून लगेच 1 कमी करून टाकायचा 16 आणि अधिक जे आपले 20 आहेत ते 20 घ्यायचा. 16 अधिक 20 बरोबर 36. हे काहीच नाही मित्रांनो, फक्त जे आपल्या अंकांची मांडणी करायची आहे ती आपल्याला सोयीस्कर असेल अशा पद्धतीची आपण ती काय करून घ्यायची, मांडणी करून घ्यायची. याच्यामध्ये आणखी काही महत्त्वाचं रॉकेट सायन्स नाही किंवा काही नाही, याच्यामध्ये जो आहे तो फक्त कॉमन सेन्स आहे. यानंतर आपण यालाच एडिट करून दुसरा आणखी गणित घेऊ मित्रांनो, उदाहरणासाठी आणि समजून घेण्यासाठी. आता एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 40वा व उजवीकडून 13वा आहे. डावीकडून तो कितवा आहे मित्रांनो? 40वा आहे हा व्यक्ती, आणि तो उजवीकडून जर मोजलं तर उजवीकडून कितवा आहे मित्रांनो? तर उजवीकडून आहे तो 13वा. आता 40 आणि 13 किती झाले मित्रांनो? याच्यामधून सरळ 13 मधनं 1 कमी करून टाकायचा. 40 आपला जो रोखठोक आहे तो आपल्याला रोखठोकमध्ये दुसरा कोणताही आकडा मिसळायला सोपा जातो, म्हणून या 13 मधून आपण 1 मायनस केला. का मायनस केला? कारण याला डबल गणल्या जात आहे. 40 हा 40वा आहे, म्हणजे याला या ठिकाणी 39 आहेत इकडचे 39 आणि हा कितवा आहे मित्रांनो? 40वा आहे. त्याच पद्धतीने इकडचे 12 आहेत आणि हा 13वा आहे, म्हणजे ह्याला दोनदा गणलं जातं. म्हणून मित्रांनो दोन्हीपैकी कोणत्या तरी एका संख्येतून एकदा एक जो त्याचा नंबर आहे त्या नंबर मधून 1 कमी करायचा. हा 40वा डावीकडून आहे
आणि उजवीकडून 13वा आहे, म्हणून 40 मधून 1 कमी केला किंवा 13 मधून 1 कमी केला तरी चालेल, फक्त एकातूनच 1 कमी करा, नाही तर दोन्हीतून 1 कमी कराल तर ते त्या गोष्टीसारखं व्हायचं. मित्रांनो, ती एक गोष्ट आठवते मला आणि ती तुम्हाला सांगतो की एकदा एका मुलाला काय करायचं होतं, शाळेत जायचं होतं आणि त्याची जी पॅन्ट होती ती पॅन्ट थोडीशी लांब होती. ती पॅन्ट लांब असल्यामुळे त्याने आईला जाऊन सांगितलं, आई माझी पॅन्ट खूप लांब आहे ग, काय कर, मला ती पॅन्ट थोडीशी खालनं कापून दे आणि पुन्हा शिवून दे. आईने केलं. आई म्हणजे काय, आईने सांगितलं की मी आता सध्या कामात आहे, मी नंतर करते. लहान मुलं जे असतात ते खूप हट्टी असतात आणि त्यांना विश्वास कोणावरच नसतो. तुम्ही कोणतंही काम त्यांना सांगितलं किंवा त्यांचं काही काम असेल, तुम्हाला विचारणार, तुम्ही थोडं थांब म्हणलं तरी ते तिथं थांबणार नाहीत मित्रांनो. ते लगेच दुसऱ्या कोणाकडे तरी जाणार आणि माझं हे काम करून दे म्हणणार. अशी ही लहान मुलांची जी फितरत असते. याच्यामध्ये काय होतं, तर लहान मुलगा त्याच्या आईला जातो आणि म्हणतो, आई मला ही पॅन्ट थोडीशी खालून कापून दे, जरा जास्त लांब आहे, आणि ती काय कर, पुन्हा फोल्ड करून त्याला टीप टाकून दे. आई म्हणते थांब मी करील नंतर, आणि आई कामात असल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष करते त्याच्याकडे. मग तो जातो त्याच्या दिदीकडे, त्याच्या दिदीला म्हणतो, दिदी काय कर, मला ही पॅन्ट खालून कापून दे आणि त्याला टीप टाकून दे. त्याची दिदी म्हणते मी सध्या अभ्यास करते, अभ्यास केल्याच्या नंतर बघते. मग दिदीनेही थोडासा विषय कानामागे टाकला. पुन्हा तो जातो आजीकडे, आजीला सुद्धा तसंच म्हणतो, आजी 4 बोटं पॅन्ट खालून कट कर आणि काय कर, त्याला फोल्ड करून टीप टाकून दे. तर आजीसुद्धा कामात असते. आजीसुद्धा म्हणते ठीक आहे, बघू नंतर, आता आजच्या दिवस राहू दे. तो मुलाला खूप राग येतो मित्रांनो. एवढ्या मोठ्या फॅमिलीत आजीला सांगितलं, आजीने ऐकलं नाही, आईला सांगितलं, आईनेही ऐकलं नाही, दिदीला सांगितलं, दिदीने ऐकलं नाही, आणि स्वतः तर लहान असल्यामुळे त्याला काही करता येत नव्हतं. त्याने काय केलं मित्रांनो, त्याने झोपून घेतलं. रडत रडत तो झोपी गेला. पण कामही भरपूर असतात आणि त्यामुळे आपली घरातली माणसं वाईट नसतात मित्रांनो, पण आपला जो एखादा विषय पाठीमागे टाकतात, म्हणजे कामं भरपूर असतात त्यांच्या मागे, त्यांचा व्याप असतो. तसं त्या व्यापामधून त्यांनी काय केलं, थोडासा विषय मागे टाकण्याचा प्रयत्न केला आणि हा मुलगा रडून रडून झोपला. मग काय झालं, आईचं काम झाल्याच्या नंतर आईला आठवलं की मुलगा आला होता आणि पॅन्ट कट करून दे म्हणला. आईने काय कट केले आणि टीप टाकून दिली. आईने 4 बोटं कट केली, टीप टाकली. त्याच्यानंतर त्याच्या दिदीला आठवलं की भावाने पॅन्ट कट करायला सांगितली होती. त्याच्या दिदीलाही टाईम भेटला तेव्हा दिदी परत गेली, परत 4 बोटं कट केली आणि परत 4 बोटं कट केल्याच्या नंतर ही जी पॅन्ट होती मित्रांनो, ही जी पॅन्ट होती त्याची, ही पॅन्ट पुन्हा त्या अगोदर आईने 4 बोटं कट केली, पुन्हा दिदीने 4 बोटं कट केले मित्रांनो, आणि पुन्हा त्याच्या आजीला आठवलं की नातू खूप रडून रडून झोपलाय, त्याने पॅन्ट कट करायला सांगितली होती, त्याची पॅन्ट लांब झालेली होती. आजी उठली आणि आजीने पुन्हा 4 बोटं कट केली. तर ही पॅन्ट काय झाली मित्रांनो, त्याच्या फुल पॅन्टची हाफ पॅन्ट होऊन बसली. म्हणजे आपल्याकडूनही असं काही होऊ नये मित्रांनो. त्यासाठी काय करायचं, यामधून दोन्हीपैकी एकातूनच कुठून तरी कमी करायचं. आता हे 40 आणि 13 आहेत, या 13 पैकी 1 कमी केला किती झाले मित्रांनो, 12 प्लस हे वरचे 40. ह्या रांगेत लोक एकूण किती आहेत मित्रांनो, तर आहेत 52. मित्रांनो, अशाच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीचे गणित आहेत हे. याच्यावरती जास्त लक्ष देण्याची गरज म्हणजे कितवा स्थानावर आहे आणि काय, याच्यावरून त्यांनी प्रश्न काय विचारलाय, प्रश्न नीट वाचत जा मित्रांनो आणि त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत जा. आता पुन्हा आपण जर दुसरं गणित बघितलं तर डावीकडून एक माणूस, हा जो एक व्यक्ती आहे तो डावीकडून आहे 14वा आणि उजवीकडून आहे 11वा. 14 आणि 11 आपण 25 करणार मित्रांनो. 14 अधिक 11, आता प्रत्येक वेळेस लाईन करायची गरज नाही. 14 अधिक 11 बरोबर 25 आणि ह्याच्यामधून -1 जर केला मित्रांनो तर आपलं आन्सर येतं 24. हे तर एकूण 24 लोक काय आहेत मित्रांनो, या लाईनमध्ये असणार, या रांगेमध्ये किती असणार, 24 असणार. 24 कसे, हा 14वा आहे डावीकडून आणि उजवीकडून आहे 11वा. हा 11वा आणि 14वा हा एकच व्यक्ती आहे. एकाच व्यक्तीला आपण दोन्हीकडून मोजताना डबल मोजलेला आहे, त्यामुळे आपण त्यातला एकदा कमी केला, फक्त एकदाच मोजलेला ठेवला, म्हणून या ठिकाणी किती आलं मित्रांनो, 25 + 1 24 हे उत्तर आलेलं आहे आपलं. मला वाटतं या प्रकारचं गणित तुम्हाला आणखी दुसरे द्यायची गरज नाही. आणखी उदाहरणं बघायचे आणि प्रॅक्टिस करत राहायची मित्रांनो. याचा जो आहे, याचा आपण आता
रांगेतील स्थान आणि क्रमांक याचं दुसऱ्या एखाद्या प्रकारातलं बघू त्या अगोदर तुम्हाला मी एक सोडवण्यासाठी म्हणून प्रश्न देऊन ठेवतो. प्रश्न हाच, कारण मित्रांनो आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाही, हे प्रत्येक जे आपल्याला लिहायचं आहे ते सगळं हाताने लिहायला लागतंय आणि त्यासाठी मग व्हिडिओ पॉज करावा लागतो, हे करावं लागतं. त्यासाठी मी काय करतोय मित्रांनो, तुम्हाला उदाहरण एकच देत आहे आणि त्याच्यामध्ये फक्त काय करतोय, आकडेवारी चेंज करत आहे, नंबर स्थान त्यांचं चेंज करत आहे. या ठिकाणी आता याचा नंबर आहे 16वा आणि उजवीकडून ह्याचा नंबर आहे 34वा. तर ह्याचं उत्तर तुम्ही काढणं अपेक्षित आहे मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला ऑप्शन देऊन ठेवतो. 34वा आणि 16वा. ऑप्शन क्रमांक 1 50, ऑप्शन क्रमांक 2 49, ऑप्शन क्रमांक 3 51, ऑप्शन क्रमांक 3 51, ऑप्शन क्रमांक 4 जो आहे आपला तो आहे 52 आहे मित्रांनो. तर यापैकी जे उत्तराचा पर्याय योग्य आहे, कृपया कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला जो सोडवण्यासाठी दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 1चं उत्तर ऑप्शन कोणता आहे ते कृपया कमेंट करा मित्रांनो, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत आहात की नाही. मित्रांनो, हे जे व्हिडिओ आपण करत आहोत यामध्ये गणित बुद्धिमत्ता, आपण पुन्हा मराठी व्याकरण घेत आहोत, त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण सुद्धा आपण थोड्याच दिवसात घ्यायला चालू करणार आहोत. मित्रांनो, आपण जो कोर्स पोलीस भरतीसाठी आपण देणार आहोत, त्याचबरोबर आपल्याला पोलीस भरती करणाऱ्या मुलांना इंग्रजी व्याकरण जरी लागत नसेल तरी आपण काय करतो मित्रांनो, तेच मुलांना सरळ सेवेचे सुद्धा परीक्षा देता येतात. आता बृहन्मुंबई नगरपालिकेच्या जे जागा आहेत, BMC आपण त्याला म्हणतो, त्या 1846 काहीतरी जागा मित्रांनो, आता काल त्याची ॲड आलेली आहे. 1846 जागा आहेत आणि 1846 जागांसाठी तुम्हाला लिपिकची भरती आहे, ती ॲड तुम्ही बघून घ्या आणि फॉर्म भरत राहा मित्रांनो. म्हणजे काय होतं, आपल्याला परीक्षेसाठीही आणि प्रॅक्टिससुद्धा आपल्याला होते, टाईम मॅनेजमेंटचंही समजत असतं. त्यामुळं फॉर्म भरत राहायचा, आपण किती पाण्यात आहेत हे सुद्धा मित्रांनो परीक्षा दिल्यानंतर आपल्याला समजत असतं. म्हणून आपल्याला 1846 जागांना सुद्धा आपण अप्लाय करा मित्रांनो. 2 महिन्यांमध्ये ती परीक्षा येईल. आता फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत आणि 2 महिन्यात ती परीक्षा येईल. या 2 महिन्यामध्ये आपण बऱ्यापैकी सिलेबस त्या दृष्टीने कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका, बिनधास्त आपला स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलवरती हा जो कोर्स आहे, या कोर्सचा एन्जॉय करा मित्रांनो, या कोर्सचा लाभ घ्या. आपण पोलीस भरतीचा तर संपूर्ण कोर्स देणारच आहोत, पण त्याचबरोबर तुम्ही जे सरळ सेवेचे सुद्धा काही पेपर देता, म्हणजे आपण पोलीस भरतीसाठी अभ्यास करतो आणि त्याच्यावर पोलीस भरतीच द्यावा असं काही बंधन आहे का मित्रांनो? तर नक्कीच नाही. आपला जो अभ्यास असतो पोलीस भरतीमध्ये, जे विषय आहेत, मराठी व्याकरण असेल, गणित बुद्धिमत्ता असेल किंवा तुमचं आणखी सामान्य ज्ञान असेल, हे सर्व विषय कुठे आहेत मित्रांनो? तर सरळ सेवेमध्ये सुद्धा तिकडल्या बाजूलाही हेच विषय असतात आणि आपल्याला या विषयांमध्ये सामान्य ज्ञान असेल, मराठी व्याकरण असेल, त्यामध्ये फक्त एक इंग्रजी व्याकरण वाढलेला असतो मित्रांनो. त्यामध्ये इंग्रजी व्याकरण जेव्हा वाढतो तेव्हा आपण फक्त पेपर देऊ शकत नाही. त्यासाठी आपण फक्त इंग्रजी व्याकरण एक एक्स्ट्रा केला तर आपण सरळ सेवेचे सुद्धा पेपर देऊ शकतो मित्रांनो. अभ्यास करत असताना असं नाही म्हणायला पाहिजे मी या गोष्टीची तयारी करतो, त्या गोष्टीची तयारी करतो. मित्रांनो, अभ्यास हा आपला संपूर्ण डायमेन्शनने असावा. इंग्रजी व्याकरण हे एक शिकण्यासाठी आणि भाषा शिकण्यासाठी इंग्रजी व्याकरण महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण इंग्रजी व्याकरण सुद्धा घेणार आहोत यापुढे. तर आपला जो हा स्टडी विथ एजे यूट्यूब चॅनल आहे, याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तुम्हाला सर्व कोर्स मी एका ठिकाणी एका चॅनलवरती उपलब्ध करून देत आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या चॅनलचं मॉनिटाईज झालेलं नाही, त्यामुळे तुम्हाला ॲडचं टेन्शन नाही आणि कसलंच नाही. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही डिस्टर्बन्स ॲपमध्ये होणार नाही. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. त्याचबरोबर अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला सरळ सेवेमध्ये तुरळक प्रमाणात येतो. कंबाईनच्या गणितामध्ये असा सुद्धा आपल्याला गणित बुद्धिमत्तेच्या विषयामध्ये
असा सुद्धा प्रश्न येत असतो मित्रांनो. कंबाईनचं गणित बुद्धिमत्ता आणखी स्ट्रॉंग करायला पाहिजे मित्रांनो. आता कंबाईनची जी तयारी करत आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी एक ॲडव्हान्टेज असा आहे की कंबाईनच्या एक्झाममध्ये 20 मार्कला काय आहे, गणित बुद्धिमत्ता आता 20 मार्कसाठी येत आहे. आणि 20 मार्क जर आपल्याला कंबाईनचे गणित बुद्धिमत्तेतून मिळत असतील तर मित्रांनो जास्तीत जास्त वेळ आपण गणित बुद्धिमत्तेला दिला पाहिजे. कंबाईन प्रेला आता 20 मार्काला गणित बुद्धिमत्ता आहे मित्रांनो. आता चला आपण ह्या गणिताकडे बघून घेऊ. एका रांगेमध्ये निलिमा उजवीकडून 10वी आहे. एका रांगेमध्ये निलिमा उजवीकडून 10वी आहे. आता उजवीकडून 10वी निलिमा आपण लगेच घ्यायची नाही मित्रांनो, किंवा घेऊही शकता. निलिमा या ठिकाणी आहे, उजवीकडून जी आहे ती काय आहे मित्रांनो, 10वी आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की शिवान्या जी आहे ती शिवान्या डावीकडून 13वी आहे. आता डावीकडून जर आपण बघितलं तर 13वी आहे. याच्यात 2 पॉसिबिलिटीज असतात मित्रांनो. डावीकडून 13वी असणे, या ठिकाणी आपण समजू डावीकडून ही आहे 13वी, आणि त्यांनी पुढे काय दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये आणखी किती 4 व्यक्ती आहेत. यांच्यामध्ये 1 2 3 आणि 4 व्यक्ती किती आहेत मित्रांनो, यांच्यामध्ये आहेत. यांच्यामध्ये आणखी ह्या 4 व्यक्ती आहेत. तर जास्तीत जास्त किती लोक या लाईनमध्ये असतील मित्रांनो, आणि कमीत कमी किती व्यक्ती असतील. आता जास्तीत जास्त कसे असतात ते तुम्हाला दाखवलं, पण हेच जर जास्तीत जास्त वाला आपण हे बघितलं मित्रांनो, त्याबरोबर आता काय करायचं आहे की कमीत कमी जे असतात ते कमीत कमी कसे ओळखायचे. डावीकडून हा कितवा आहे मित्रांनो, 13वा आहे. डावीकडून निलिमा जी आहे ती डावीकडून 10वी, उजवीकडून 10वी आहे. आणि डावीकडून जी शिवान्या आहे आपली ती 13वी आहे. ही कोण आहे आपली मित्रांनो, निलिमा आहे. ही कोण आहे आपली, शिवान्या आहे. शिवान्या डावीकडून 13वी आहे मित्रांनो. शिवान्या ही आपली आहे किती, डावीकडून 13. आणि ही जी आपली निलिमा आहे मित्रांनो, ही निलिमा जी आहे ती आपली कितवी आहे, उजवीकडून 10वी आहे. असंही होऊ शकतं मित्रांनो, उजवीकडून हे 10वी आहे, कारण त्यांनी सांगितलंय का यांच्यामध्ये, म्हणजे लाईन क्रॉस झाली किंवा नाही आपल्याला काही माहित नाही. आता या ठिकाणी जे आहे हे आणि हा कितवा आहे मित्रांनो, हा जो पॉइंट आहे हा आहे उजवीकडून 10वा, आणि हा पॉइंट जो आहे तो डावीकडून 13वा आहे. आणि याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 लोक आहेत मित्रांनो. यांच्यामध्ये किती लोक आहेत, 4 लोक आहेत. हा एक पॉइंट झालेला आहे. आता याचं उत्तर कसं काढायचं, आणि अगोदर तुम्हाला मी प्रॅक्टिकली सर्व दाखवलं आहे. हे डावीकडे कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय मॅटर आहे, डावीकडे कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय प्रकार आहे. कारण हे जे गणित आहे आपलं, ही आपली डावीकडून कोण आहे, शिवान्या आहे. डावीकडूनची जी शिवान्या आहे आपली ती कितवी आहे मित्रांनो, 13वी आहे. हा पॉइंट जो आहे तो 13वी आहे. आणि इकडून जर बघितलं उजवीकडून जे आपली निलिमा आलेली आहे मित्रांनो, ही जी निलिमा आहे उजवीकडून कितवी आहे, तर उजवीकडून ती आहे मित्रांनो आपली इथं 10वी आहे. या ठिकाणी निलिमा जी आहे ती उजवीकडून 10वी आहे. 10वी कोण आहे मित्रांनो, निलिमा. आणि 13वी कोण आहे, आपली शिवान्या. मग यांच्यामध्ये आणखी किती 4 लोक आहेत. आता जरा सुटसुटीत काढले मित्रांनो, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल. अशी ही लाईन होऊ शकते आणि अशीही होऊ शकते. पॉसिबिलिटी दोन्ही पण आहेत मित्रांनो. ही कोण 10वी कोण आहे मित्रांनो, ही आहे निलिमा. आणि 13वी कोण आहे, शिवान्या. आता तर हे गणित कसं सोडायचं हे पहा. सुरुवातीला आपण पाहू जास्तीत जास्त कसे मोजायचे मित्रांनो. जास्तीत जास्त म्हणजे हा सरळ सरळ गणित आहे. ही जी आपली शिवान्या आहे ती शिवान्या कितवी आहे मित्रांनो, 13वी. म्हणजे इथपर्यंत 13 आहेत. आणि इथपर्यंत ही निलिमा 10वी आहे. म्हणजे इथपर्यंत मित्रांनो किती आहेत, 10. 10 आणि 13 बरोबर किती मित्रांनो, 23. आणि 23 अधिक हे मध्ये जे आहेत मित्रांनो, ते मधले माणसं किती आहेत, 4 आहेत. मधल्या माणसांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण जीवनामध्ये भरपूर बदल घडवून आणण्यासाठी मधली माणसंच कारणीभूत असतात. इव्हन लग्न घडवून आणण्यासाठी सुद्धा मधलीच माणसं कारणीभूत असतात मित्रांनो. तर मधले माणसं कसे आहेत याच्यावर खूप महत्त्व आहे.
तर ही मधली माणसं या ठिकाणी घेतली. 10 आणि 13 झाले मित्रांनो 23. 23 आणि 4 किती झाले 27. तर जास्तीत जास्तचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. यावरून आपले हे 2 ऑप्शन इलिमिनेट होतात मित्रांनो, 2 ऑप्शन कट होतात. आणि त्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त तर मिळाले, पण कमीत कमी किती आहेत हे बघायचं आहे. आता कमीत कमी बघताना आपण कसं बघणार आहोत, पुन्हा ही लाईन मी थोडीशी व्यवस्थित काढतो. याच्यामध्ये काय आहे, ही 13वी आहे, ही 13वी या ठिकाणी आहे आणि ही जी आपली कोण आहे शिवान्या आहे. या ठिकाणावरून जी 10वी आहे ती 10वी या ठिकाणी कोण आहे मित्रांनो, 10वी आहे आपली निलिमा. निलिमा कितवी आहे 10वी. तर या ठिकाणावरून निलिमापर्यंत किती लोक आहेत मित्रांनो 10. आणि या ठिकाणावरून शिवण्यापर्यंत किती आहेत 13. आपण 10 आणि 13ची अगोदर बेरीज करू मित्रांनो, 10 अधिक 13 आणि परत जे 10 अधिक 13 बरोबर किती आहेत मित्रांनो आपले 23. 23 मधून आता आपल्याला काय करायचंय, ह्या दोघींनाही आपण डबल डबल पकडले मित्रांनो, 2-2 वेळेस पकडलं. कारण इकडून 10वी ज्या वेळेस निलिमा येते त्यावेळेस ही जी आपली शिवण्यामध्ये असते तीही आपण मोजलेली असते, म्हणून ती एकदा कमी केली. आणि इकडच्या बाजूने आपण मोजताना शिवण्या 13वी आहे म्हणजे निलिमा जी 10वी आहे ती निलिमा सुद्धा आपण मोजलेली आहे, म्हणजे ह्याच्यातून काय करायचं मित्रांनो -2 करायचे. आणि परत जे येतं मित्रांनो ते हे आपल्याला काय करायचे मायनस करायचे. मधली माणसं आहेत ती याच्यातून काय करायचे आहेत मायनस करायचे आहेत. आता कमीत कमी उत्तर आणायचे म्हणजे मित्रांनो काहीतरी मायनस करायलाच लागणार आहे, हे पण महत्वाचं आहे. कमीत कमी आणायचं म्हणजे काय करायचं, काहीतरी मायनस करावं लागते. आता ह्या 23 मधून जे 2 मायनस केले आपण, काय केले 2, ते उत्तर आलं आपलं 21. आणि 21 मधून मायनस आपल्याला काय करायचे, तर ही मधली माणसं जी 4 आहेत, ही जी 4 माणसं मधली आहेत ही 4 माणसं काय करायची 21 मधून मायनस करायचे. आपलं उत्तर आलं मित्रांनो 17. जास्तीत जास्त 27 आणि कमीत कमी किती मित्रांनो, तर कमीत कमी 17. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. याच प्रकारचे आणखी आपण 1-2 उदाहरणं बघू म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी जास्त येईल. या ठिकाणी गणित मित्रांनो आपण जे बाकीचा डाटा आहे तो सेम ठेवलेला आहे, फक्त यामध्ये काय केलं आहे नावांमध्ये थोडासा चेंज केला आहे. तमन्ना आणि दीपिका घेतला आहे. थोडंसं मित्रांनो अभ्यास करताना सुद्धा असं मनातून करावं वाटलं पाहिजे, त्यामुळे थोडीशी जी नावं आहेत ती आपल्याला थोडेसे आवडणारी नावं घेतलेली आहेत. आणि यामध्ये काय केलंय मित्रांनो, जो आपली तमन्ना जी आहे ती कोणती आहे, उजवीकडून कितवी आहे मित्रांनो, तर तमन्ना उजवीकडून आहे या ठिकाणी 17वी. आणि जी दीपिका आहे ती डावीकडून जर आपले आहे कितवी 11वी. मध्ये आहेत 1 2 3 4 5 आणि 6 लोक, मध्ये आहेत 6 लोक. आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो आपला फॉर्मॅट येईल ही आहे 11वी आणि ही आहे 17वी. दुसरा जो फॉर्मॅट येईल तो असा येईल, ही आहे आपली 11वी आणि ही जी आहे ही आहे आपली मित्रांनो 17वी. यामध्ये येथील लोक 1 2 3 4 5 आणि 6. मधल्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, कोणाचं काही झालं तरी ते म्हणजे काय करतात ते त्यांना सुरक्षित ठेवतात आणि त्यामुळे त्यांना मधले व्यक्तींना काही घेणं देणं नसतं, स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत असतात. इथेही 6 आहेत, इथेही 6 आहेत, त्यांचं कशातच कॉम्प्रोमाइज करायला तयार नसतात, मधल्या व्यक्तींना काही घेणं देणं नसतं. म्हणून मित्रांनो आता काय करायचं, यामधील जे जास्तीत जास्त आणि कमीत कमी जे लोक काढायचे आहेत आपल्याला, हा आहे 17वा, हा आहे 11वा आणि मधले आहेत 6. तर जास्तीत जास्त काढताना काय करणार, आता हे 11 प्लस हे जे 6 आहेत हे 6 आणि प्लस हे टोटल किती आहेत मित्रांनो इकडचे 17वा हा आहे म्हणजे इकडे 16 आहेत आणि हा टोटल 17 आहे इथपर्यंत. आणि इथपर्यंत सगळे 11 आहेत आणि इथून पुढे या दोघांच्या मध्ये किती आहेत मित्रांनो, यांच्या मध्ये आहेत 6, म्हणजे हे मधले 6 आणखी वेगळे आहेत. म्हणून मित्रांनो 11 अधिक 6 17 आणि 17 दुने मित्रांनो किती 34. हे झाले मित्रांनो कार्यकर्ते 34. हे झाले आपले जास्तीत जास्त कार्यकर्ते. हे काय झाले मित्रांनो जास्तीत जास्त कार्यकर्ते झाले. आता आपले कमीत कमी कार्यकर्ते कसे ओळखायचे, हा आहे 11वा, कोणत्या दिशेने, या दिशेने 11वा आणि हा या दिशेने 17वा आहे. मध्ये आहेत 6
आता 11वा म्हणजे आपण हा जो 17वा मोजला तोपर्यंत या 17व्या पर्यंत येईपर्यंत आपण काय केलेला आहे, 11वा एकदा मोजलेला आहे. आणि हा जो 11वा मोजला आहे आपण त्या 11 पर्यंत येताना काय केलेलं आहे, यामध्ये आपण काय केलेलं आहे, 17वा सुद्धा एकदा मोजलेला आहे. म्हणजे डावीकडूनचा 11वा मोजताना आपण काय केलेला आहे, उजवीकडूनचा 17वा मोजलेला आहे. आणि उजवीकडून जर आपण 11वा मोजत आहोत तेव्हा आपण काय केलेलं आहे, आपण उजवीकडून जो आपला 17वा मोजत आहे तेव्हा आपण डावीकडचा 11वा मोजला आहे. त्याच बरोबर आपण काय केलेलं आहे मित्रांनो, एकाच व्यक्तीला दोनदा मोजलेला आहे. म्हणून ह्या दोघाही व्यक्तींना एकदा एकदा एक्स्ट्रा मोजलं म्हणून आपल्याला काय करायचंय, 11 अधिक 17 आणि ह्यामध्ये काय करायचंय, -2 करायचे आहेत. कारण आपण ह्या दोघांनाही काय केलेलं आहे, डबल मोजलेलं आहे. मग त्या दोघांनाही एकदा एकदा जास्त मोजलं म्हणून त्या दोघांचा एक एक कमी केला म्हणजे 2 कमी केले. आता ह्या 11 मधून जर 11 आणि 17 जर केलं तर 17 मधून 2 घातले मित्रांनो 15 आलं. 11 आणि 15 किती झालं, 26 झालं. 11 आणि 15 काय झालं मित्रांनो, 26 झालं. 26 मधून आता आपल्याला आणखी काय करायचंय, हे मधले जे 6 आहेत हे मधले 6 सुद्धा आपण इकडूनही मोजलेले आहेत आणि इकडूनही मोजणार आहोत. म्हणून हे मधले 6 काय करायचं, एकदा एकदा कमी करून घ्यायचे. बरोबर किती आलं मित्रांनो, 20 आलं. म्हणून आपले हे जास्तीत जास्त लोक येणार मित्रांनो 34 आणि कमीत कमी जे लोक आहेत ते येणार आपले 20. अशा पद्धतीचं हे गणित आहे मित्रांनो. आशा आहे समजलं असेल. आणखी याच पद्धतीत याच्यामध्येच आपण किमती बदलू मित्रांनो. किमती बदलू म्हणजे यांची जे स्थानं आहेत, तमन्नाचं आणि दीपिकाचं स्थान जे आहे ते फक्त स्थान बदलू मित्रांनो. गणित अशाच पद्धतीचं येत असतं, यामध्ये काही वेगळं येणार नाही जरी ह्या प्रकारचं आलं तरी. हा जी तमन्ना जी आहे आपली तमन्ना उजवीकडून आता आपण धरू 22वी आणि दीपिका जी आहे ती दीपिका डावीकडून आपण धरू 13वी. डावीकडून 13वी आहे आपली दीपिका. आता प्रत्येक वेळेस ही लाईन मी काढत बसत नाही मित्रांनो आणि रांग काढत बसायचं नाही. सरळ सरळ काय करायचं, मधले व्यक्ती आणखी आपण काय करू, मधले व्यक्ती ह्या वेळेस आता थोडेसे कमी करू, कारण मधल्या व्यक्तींनी जरा जास्त त्रास होतो. मधले व्यक्ती जेवढे कमी असतील तेवढं सुरक्षित राहतं मित्रांनो. मधले व्यक्ती 2 असतील, आता 2च ठेवू. 22 जे आपला तिचा स्थान आहे, सुरुवातीचं तमन्नाचं 22 आहे, त्याच्यामध्ये अधिक मधले लोक किती आहेत मित्रांनो, 2 आहेत आणि अधिक हिचं जे आपलं दीपिकाचं स्थान आहे ते 13वं आहे. म्हणजे दीपिका उजवीकडून 13वी आहे, ही डावीकडून 22वी आहे. कोण, तमन्ना. किंवा तमन्ना आपण उलट केलं मित्रांनो. तमन्ना जी आहे तिला आपण आता डावीकडे घेऊ मित्रांनो. तमन्नाला डावीकडे घेऊ. तमन्नाला जर डावीकडे घेतलं तर काय होतंय मित्रांनो, आपण दीपिकाला उजवीकडे घेऊ. दीपिकाला काय करू, राईटला घेऊ. तमन्ना लेफ्टला घेतली. तमन्ना काय आहे, डावीकडून 22वी आहे मित्रांनो आणि जी आपली दीपिका आहे ती उजवीकडून 13वी धरली आपण आता राईटकडून. गणित थोडंसं चेंज केलं मित्रांनो. हेही चेंज केलं असतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे. तुम्हालाही आणखी नवीन नवीन ह्याने बघायला मिळणार आहे. हा नवीन नवीन ॲस्पेक्टने बघताना आपण काय करणार आहोत, दिशाही चेंज केल्या. आता चला, हे 22 अधिक मधले 2 24 आणि हे 13. 24 आणि 3 27 अधिक 10 बरोबर किती मित्रांनो, 37. असंही करू शकता. 13 आणि 2 15, 15 आणि 22 37. आता दुसरं जे आपल्याला करायचं आहे ते काय करायचं, 22 अधिक 13 करून घ्यायचं मित्रांनो. 22 अधिक 13 काय आहे, तमन्नाचं आणि दीपिकाचं स्थान आपण घेतलं, त्याच्यामधून -2 करायचे, कारण ह्या दोघींनाही आपण एकदा एकदा एक्स्ट्रा मोजलेलं आहे म्हणून 2 कमी केले. तर 13 आणि 22 आपले होतात 35. 35 मधले 2 कमी केले मित्रांनो, इथं झाले 33. आणि 33 मधून आणखी मधले माणसं सुद्धा किती आहेत मित्रांनो, 2च आहेत. तर ते मधले माणसं सुद्धा 2 कमी केले, किती झालं, 31 झालं. असं अगदी सोप्या पद्धतीचे गणित आहेत. यामध्ये काय जास्त मोठा विषय नाही. यामध्ये जास्त काय मित्रांनो मोठा विषय नाही. असेच गणित येणार, याच्यापैकी दुसरा कोणता प्रकार नाही मित्रांनो. असाच प्रकार येणार यामध्ये. आता यातून थोडासा चेंज प्रकार आहे. तो चेंज म्हणजे काय आहे,
तो चेंज मित्रांनो आता तुम्हाला मी सांगतो. आता कालच रक्षाबंधन झालं म्हणून आठवलं आणि ते तुम्हाला आता मी आठवण करून देतो मित्रांनो. जसं आपल्याला शाळेमध्ये रक्षाबंधनचे दिवस यायचे आणि त्या दिवसामध्ये अशा शाळेमध्ये मुलांच्या 2 रांगा आणि म्हणजे मुलांची एक रांग मुलींची एक रांग समोरासमोर उभे करायचे. या रांगेतील मुलींनी या रांगेतील ह्या मुलाला राखी बांधायची असायची. त्यावेळेस काय व्हायचं मित्रांनो, आता मला त्यावेळेस जास्त काही समजत नव्हत्या ह्या गोष्टी, पण माझ्या समोर काय व्हायचं, ह्या मुलांच्या ज्या लाईनी होत्या त्या मुलांच्या लाईनीमधून काय व्हायचं, आमचे काही मित्र समजायला समजत होतं मित्रांनो, पण आमच्यातले काही मित्र काय करायचे, आता ह्या रांगेतलं स्वतःचं स्थान चेंज करायचे. ते का करायचे हे तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही काही केलं असेल तरी तुम्हाला आठवत असेल. ही रांगेतली जी स्थानं होते समोरासमोर त्यांना काय दिसत होतं काय माहिती, पण ते काय करायचे मित्रांनो, तर आपलं रांगेतील स्थान चेंज करून घ्यायचे. हे मित्रांनो मला आठवलं म्हणून हा प्रकारही आठवला. तर यामध्ये काय केलेलं आहे मित्रांनो, जसं रांगेमध्ये ह्या जो शिवम होता तो शिवम काय होता, उजव्या बाजूने 10वा होता. ही जी उजवी बाजू आहे इकडून शिवम होता 10वा आणि जी डावी बाजू आहे डाव्या बाजूने 25वा आपला सोहम होता. सोहम डाव्या बाजूने 25वा होता मित्रांनो. यांनी काय केलं, आपापसात जागा चेंज केल्या. यांनी एकमेकांमध्ये काय केलं मित्रांनो, जागा बदलल्या. म्हणजे काय झालं, सास बन गई बहू और बहू बन गई सास, असं झालं मित्रांनो. म्हणजे काय झालं, जो आपला शिवम आहे तो गेला सोहमच्या जागेवर आणि सोहम जो आहे तो गेला शिवमच्या जागेवर. तर याचं काय करायचं मित्रांनो हे मी तुम्हाला सांगतो. यामध्ये आता अगोदर यामध्ये हा जो आहे त्यांनी काय सांगितलं, जो आपला शिवम आहे तो सोहमच्या जागी गेला. म्हणजे सास जेव्हा बहू झाली, सास भी कभी बहू थी और बहू कभी सास होने वाली है, असं झालं. तर मित्रांनो हे जे या ठिकाणी आला तेव्हा त्याचं स्थान काय झालं, शिवमचं उजवीकडून 22वं झालं. या ठिकाणावरून याचं 10वं होतं, किती झालं मित्रांनो या ठिकाणी आल्यावर 22वं झालं. कोणत्या साईडने, 10वं सुद्धा उजवीकडूनच होतं, 22वं सुद्धा उजवीकडूनच आहे. म्हणजे याच्यामध्ये फरक कितीचा झाला मित्रांनो, 10 आणि 22 वजा 10 जर केलं तर 12ने काय झालेलं आहे मित्रांनो, हे स्थान याचं वाढलेलं आहे. जेवढ्याने हे वाढतं तेवढ्यानेच मित्रांनो हे सुद्धा वाढतं. हा सुद्धा काय होणार मित्रांनो, 25 अधिक 12, 25 अधिक 12 किती होतं मित्रांनो, 37 होतं. हे तुम्हाला समजलं असेल नसेल तर मी त्यासाठी आणखी तुम्हाला थोडंसं सविस्तर सांगून देतो. हा शॉर्टकट होता मित्रांनो. एकदा तुम्हाला पुन्हा सविस्तर सांगतो आणि पुन्हा एकदा तो शॉर्टकट कसा असतो तेही सांगतो. त्यात शॉर्टकटचं सुद्धा विश्लेषण करतो. हा आपला जो शिवम आहे मित्रांनो, शिवम कोणता आहे, 10वा आहे या ठिकाणी. आणि इकडून जो आपला सोहम आहे तो आहे 25वा. आता ह्या 10व्याला काय करायचं आहे मित्रांनो, 10व्याला 25व्याची जागा घ्यायची आहे. तेव्हा तो कितवा झाला, 22वा झाला. त्यांनी सांगितलं मित्रांनो, यामध्ये आपल्याला काही माहित नाही आतापर्यंत. त्यांनी काय सांगितलं, हा जो 10वा होता हा उजवीकडून 10 होता, तो उजवीकडून 22वा झाला. आता उजवीकडून हा जर 22वा झाला असेल मित्रांनो, तर आपण काय करू, सर्वप्रथम रांगेतील एकूण लोक काढू. रांगेतील एकूण लोक आपण मगाशी काढायचं शिकलेलो आहेत. तर हा रांगेतून एकूण काढताना काय करू, हे 22 जे आहेत, 22 अधिक 25 टोटल झाले मित्रांनो 47. टोटल झाले 47 आणि हे हाच एकच कार्यकर्ता 22वाही आहे आणि 25वाही आहे. म्हणून यांना काय केलं आपण, एक कमी केला. तर रांगेतील एकूण कार्यकर्ते आहेत मित्रांनो, तर ते आहेत 46. रांगेतील एकूण कार्यकर्ते जे आहेत ते आहेत मित्रांनो आपले 47 वजा 1 म्हणजे किती आहेत मित्रांनो, ते आहेत 46. 46 कार्यकर्ते आहेत मित्रांनो आपले. हे कार्यकर्ते किती आहेत, 46, 46. मग आता मला सांगा, हे कार्यकर्ते जर 46 असतील आणि हा कार्यकर्ता या ठिकाणी 25वा आहे, याच्या समोर किती, तो कितीने गेला आहे मित्रांनो, याच्या समोर कितीने गेलेला आहे, 12ने गेलेला आहे. म्हणजे 12ने गेला आपण कसं समजलं, हा 10वा आहे म्हणजे हा कुठं येणार आहे मित्रांनो, उजवीकडून 10व्याच्या जागी गेला. 25वा जो आहे उजवीकडून 10व्याच्या जागी आला. कोण आहे हा आपला 25वा, सोहम. सोहम जो आहे या ठिकाणी आला. या ठिकाणी काय आहे, उजवीकडून 10वा आहे मित्रांनो हा.
उजवीकडून 10व्याच्या ठिकाणी आला म्हणजे इथून पुढे किती लोक आहेत मित्रांनो, तर ते आहेत 9, कारण हा किती आहे 10वा आहे मित्रांनो. कोणत्या दिशेने? उजवीकडून. मग हा उजवीकडून 10वा आहे आणि टोटल लाईन आहे आपली मित्रांनो 46 लोकांची. त्यामधून इकडचे 9 जर मायनस केले तर याचं हे स्थान निश्चित होईल मित्रांनो. तर ते स्थान आहे याचं 37व. अशाही प्रकारे आपल्याला हे समजून घेता येईल. याचा आणखी एक जर विषय बघितला तर मित्रांनो, विषय जास्त बघायची गरज नाही, सोपाच आहे. टोटल आपल्याला रांगेतील स्थान कसं काढायचं आणि काय करायचं आपण पूर्ण आता रांगेतील स्थानाचे तीनही मोस्ट डिफिकल्ट जे सगळे उदाहरणं होते अशी उदाहरणं बघितलेली आहेत. यामध्ये आपण उदाहरणही बदलून बघितले आहेत. तर आपण आता काय करू, हे सुद्धा एक उदाहरण बदलून बघू. हे उदाहरण बदललं असताना तुम्हाला रक्षाबंधनची किती जणांना आठवण आली, शाळेत जो कार्यक्रम होतो त्याची जी आठवण आली तेही मला सांगा. तुम्ही तुमच्या मित्रांनाही फोनवर सांगाल आता की मास्तर काय म्हणलं. मास्तरकडे बी होतं बरं काय, रक्षाबंधनला स्थान चेंज होते. तर मित्रांनो, जे आपल्यासोबत जे घडलेलं आहे ते जवळपास सगळ्यांसोबतच घडलेलं असतं आणि हे रिलेव्हंट असतं मित्रांनो, सगळ्यांसाठीच असं असतंच. तर ते काय आहे, जो शिवम आहे तो उजव्या बाजूने कितवा आहे, 16वा आहे. आपण आता 16वा केला त्याला. आणि सोहम जो आहे, सोहमचा 10वा करून टाका मित्रांनो. म्हणजे सोहमचा जो नंबर आहे तो डाव्या बाजूने 10वा करून टाका. सोहमचा डाव्या बाजूने 10वा क्रमांक आहे आणि शिवमचा जो आहे तो उजव्या बाजूने काय आहे 16वा झालेला आहे, म्हणजे 16वा क्रमांक आहे. मित्रांनो, जेव्हा शिवमचा 16वा क्रमांक आहे आणि शिवमने जागा चेंज केली, शिवमने काय केली, जागा चेंज केली आणि तेव्हा किती नंबर कोणत्या क्रमांकावर आला हे जर आपल्याला दिलेलं असेल तर आपल्याला रांगेतील स्थानही काढता येतं. तेव्हा तो जर मी 18वाच दाखवला मित्रांनो, तर 18वा दाखवला याचं कारण, याचा अर्थ काय असतो, मध्ये 2 लोक असतात. मध्ये काय असतात, 2 लोक असतात. यांच्या जो काय झालेला आहे तो 18वा स्थान त्याचं कोणत्या ठिकाणाहून आलेलं आहे, या ठिकाणावरून. मध्ये 2 असतात. मग आपण काय करू, या मधल्यांचा जास्त आता विचार नाही करायचा. यामध्ये काय 16वा आहे आणि तो आता जागा चेंज केल्यानंतर 18वा आहे, म्हणजे जो त्याची आता जी घेतलेली पोझिशन आहे आणि जी आता त्याने कोणती पोझिशन घेतलेली आहे, तर डावीकडून 10व्याची घेतलेली आहे आणि उजवीकडून 18वा. आता उजवीकडून 18 आणि डावीकडून 10व्याचा आपण टोटल रांगेतले लोक काढू तर ह्या 10वा आहे, म्हणजे काय आहे मित्रांनो, या ठिकाणी 9 लोक आहेत इकडचे. 18 आणि 9 किती झाले मित्रांनो, 27 झाले. आता 27 मधून आपण ह्याचं जे स्थान चेंज केलं, हा या ठिकाणी आणल्यानंतर हा होणार मित्रांनो 16वा. म्हणजे या ठिकाणावरून इकडं किती राहणार मित्रांनो, इथपासून इथपर्यंत 15 लोक राहणार. 37 लोकांमधले हे जर 15 राहिले तर ह्याचं स्थान किती, 27 लोकांमधले इकडे जर 15 असले तर मित्रांनो ह्याचं स्थान किती असणार, तर ह्याचं स्थान असणार 12. म्हणजे डिफरन्स यामध्ये जर 16 मध्ये 2 वाढले, डिफरन्स लक्षात ठेवा मित्रांनो, 16चा जर डिफरन्स 2 वाढले तर ह्या 10 मध्ये सुद्धा काय होतात मित्रांनो, 2च वाढतात आणि हे आन्सर इकडून 12वा येतो. म्हणजे एकामध्ये जो बदल झाला तेच दुसऱ्यामध्ये होतो. हे इतकं सोपं गणित आहे मित्रांनो की मला नाही वाटत याच्यापेक्षा सोपा एखादा प्रकार आणखी रांगेमध्ये असेल. अगदी सोपं म्हणजे खूपच सोपं आहे. याच्यामध्ये एक फक्त आपल्याला त्यांनीच उत्तर दिलेलं आहे, फक्त एकामध्ये उत्तर दिलेलं असतं त्यांनी, एक आपल्याला काढायचं असतं. या ठिकाणी आता हा 25वा जर दिला आपण, आता कितवाही द्या रे, आपण परफेक्ट झालेलो आहे. हा 25वा आहे आणि हा 28वा आहे. आता ह्या 25व्याने जेव्हा जागा बदलली तेव्हा 25वा कोण होता, शिवम होता आणि तो झालेला आहे मित्रांनो 47वा. मग आता सगळ्यात सोपं काय करायचं, ह्या रांगा काढत बसायचं नाही, उजवीकडून डावीकडून काही करत बसायचं नाही. फक्त कार्यकर्ता हा जो दिलेला आहे 47वा, तो कोण आहे बघायचं. तो कोण आहे, शिवम. शिवम आता कितवा आहे, 47वा, बरोबर. आणि तेव्हा कितवा होता ते मायनस करायचं मित्रांनो. शिवम आता 47वा होता आहे, तेव्हा कितवा होता, 25वा होता. मायनस जर 25 केलं तर मित्रांनो डिफरन्स निघला यामध्ये 22चा. आणि आता हे 22 काय करायचं मित्रांनो, तर हे याच्यामध्ये प्लस करून टाकायचं. कशामध्ये, 28 मध्ये 22 प्लस करून टाकलं मित्रांनो, तर त्याचं स्थान जे येणार आहे ते आपलं, ते येणार आहे 50वं स्थान.
अगदी सोपं आहे मित्रांनो, यापेक्षा सोपं काही असेल असं मला वाटत नाही. मित्रांनो, रांगेतील जे स्थान आहे त्याच्यावरील आपण आज खूप अवघड म्हणण्यापेक्षा जे 2-3 प्रकारात प्रश्न येऊ शकतात हे सर्व प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. आणि यापेक्षाही तुम्हाला आणखी काही वेगळे प्रश्न असतील तर मी आपला टेलिग्रामची लिंक याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देत आहे. तर त्या टेलिग्रामच्या लिंकवरती मला आणखी प्रश्न पाठवा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना पाठवा, आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मला स्वतःला प्रोत्साहन मिळेल मित्रांनो. मी आणखी नवनवीन तुम्हाला प्रकारची गणितं असतील किंवा आणखी नवीन तुमच्यासाठी काहीतरी करण्याचं मला प्रोत्साहन मिळेल मित्रांनो. मला त्यामधून मोटिवेशन मिळत असतं. म्हणून कृपया तुम्ही काय करा, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.